तर मंडळी आमचं लहान बाळ बघायचं का, खारीवाला आलाय बरं का वस्तीवर, आणि ही येडं त्याच्या मागं मागं फिरून आलंय घरी. का बाबू तुला नाही दिलं त्यांनी? नाही दिलं? तू रुसला तुला दिलं नाही त्यांनी. खारीवाला आला ना की त्याच्या मागं पळत पळत जातो. किती आम्ही हाका मारू दे आम्हाला ऐकत नाही, पळतच जाणार त्याच्या पाठीमागं. आणि तो आता इकडं आलाय ना पलीकडनं, हे बघा जायचंय त्याला, घ्यायला जायचंय त्याला खारी. खारी नाही आवडत, टोस आवडतात त्याला. तुला खायला जायचो खाडी, टोस दिली नाही तुला त्यांनी. चला जाऊ आपण घेऊया, चला रोज चला आणूया. टोस खायची तुला? टोस आणायला जायचंय आपल्याला, चला. कुठं चाललंय बघितलं का? टोसवाल्याकडे चाललंय, बघतोय हाय का गेलाय. हाय 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 हाय, नाही गेला नाही गेला. त्याला माहिती कुठं गेलाय. शेरू बघ की त्याचा किती धडपड उठलाय, कुठं जाऊन बसलाय, खारीवाले पशी जाऊन बसलाय. इकडे शेरू, या या आपण घेऊया, या 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 या. एक दो ना भैया उसको, इतनी देर से पीछे घूम रहा है, एक भी नहीं दे सकते हो क्या? टोस दे दो, एक टोस. बसलाय कसा. ओ भैया एक टोस दे दो ना शेरू को, और एक बार दे दो. वो पता है दौड़ दौड़ के आता है आपके पीछे पीछे. ये बाबू इकडं, शेरू ये इकडं. असंही बघितलं, ऐकलं. तो भैया बोलतोय मी 2 वेळा चारलंय त्याला, तरी पण मागं फिरतोय का काय माहित, त्याला जाम आवडतं. तरी मी घेते, आमच्या दोघं पण आम्ही खात नाही, पण त्याच्यासाठी आम्ही घेत असतो. घेते ना, तो येतोय की तिकडे, होतंय ना घ्यायचं. आला बरं का. ये घेऊया आपण, ये इथं ये घेते मी, चल ये घ्यायचंय. तिकडून येतच नाही, त्याला घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय. अरे ये ना ये. तिथंच बसलाय एकदम, ही करून बसलाय, थाटूनच बसलाय तिथं. घेईल की काय, घेईन का नाही आणि जाते की काय भैया. मतलब वो वहां से यहाँ नहीं आ सकते क्या, बताओ. मैं कहा कब से खड़ी हुई यहाँ पे. दे दो उसको, जो पसंद है वही दे दो. वो शेरू को. हाँ कैसे है? 1/4 किलो दे दो. वो मतलब वो मस्का वाला है क्या? मावा वाला. वो नहीं खाता है मावा वाला. अभी खिलाया मैंने 2 बार. अच्छा फिर दे दो. और क्या? और कुछ नहीं, बस उसी के लिए लेना रहता है भैया. हमारे घर में कोई बच्चा तो है नहीं खाने वाला छोटा. बच्चे लोग आए नहीं क्या? बच्चे लोग आके गए ना, आप नहीं आए थे, आप गाव गए थे क्या? अच्छा धराव टाका त्याला, कसा धरपड उठलाय बघा त्याचा. होते की तो येतो की नाही, त्याला काय देतो जाऊ पाहिजे. तुम्ही जावा घरी, मी खालना घेतो तुझी पप्पा तोवर होतो दार देतो. चल घेतलंय शेरू, चल. आमच्या गल्लीमध्ये
छोट बाळ आहे हे आमच्या घरातलं छोटस. कसं 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 करावं, काय करावं, है का? दम धीर आहे का याला? इतकं आवडतात त्याला टोस ना, खूप आवडतात टोस त्याला. आणि खूप दिवसांनी भैया आलाय तो खारीवाला, हाय ना हो? लय दिवसांनी आलाय भैया, आहे का नाही? हम्म हम्म. आम्ही दोघं पण चहा टोस्ट खारी बटर काय खात नाही, मला तर आवडत नाही. पोरांना आवडतं आमच्या, पण ती काय तो भैया विचारत होता बच्चे नाही आहे क्या, मुलं तर येऊन गेली, हा गावाला गेला होता त्या टायमाला. तर चला आज आहे वटपौर्णिमा, जायचंय वडाला वगैरे, तयारी वगैरे करायची आता, नंतर जायचंय. सकाळ सकाळची वेळ आहे ही. आणि मला शेरू असं धावत सांगायला आला ना की खारी टोसवाला आलाय, म्हणजे आम्ही ओळखलंच होतं की झालं बघा, खायचं झालं. आणि आता आतमध्ये गेला झोपायला. एक मिनिट दाखवते. त्याला कळतं सगळं, ज्या मागं तो झोपायला आलाय घरात, खाऊन पिऊन झाले ना. म्हणजे काय झालं माहिती का, सकाळी मगाशी खारी टोसवाल्याचा आवाज आला, हा घरातच झोपला होता जाऊन, आणि हा पळतच गेलाय. मग आम्ही हाका मारतोय, अरे इकडे येणार आहे, अरे इकडे येणार आहे, आपण घेऊया इकडे आल्यावर, थांब शेरू जाऊ नको. तरी पण शेरू पळतोच आहे. म्हणलं जाऊ दे. आणि आता तो इकडं आला ना, तर घरी आलाय, म्हणजे एक लहान मुलं असतं का नाही, मला घ्यायचंय चल म्हणून, तसं घरी आलाय, माझ्या कडनी फिरतोय, खारी टोसवाला आलाय म्हणून मग मी जाऊन घेऊन आली. बसून गप्पा ऐकतोय सगळ्या. तर चला धारा वगैरे काढायच्यात अजून आम्हाला. स्वराज आलाय आमची फुलं न्यायला. मम्मीला गजरा लावायचा आहे ना, वडाला जायचंय ना मम्मीला. मम्मीला सांग रानू काकीने आवाज द्यायला सांगितलंय जातानी. तुमचं काय देतो का रे मला, आमच्यात कसं न्यायला येतो रे तू? हा, कसं न्यायला येतो सांग बरं? लुटूक लुटूक पळत येतो लगेच. मला पण गजरा बनव म्हणाव, देशील का गजरा बनवून? तुमच्या मोगऱ्याला नाही तो आली फुलं, नाही आली कस काय बरं? आता एवढ्या पावसाचं पाणी कुठं जातंय मग? पावसाचं पाणी नाही काय जात तुमचं? हा, जातंय रे. आंघोळ केली का नाही अजून? केली नाही? चहा प्याला का नाही? पेला? मला ठेवलंय का नाही? हा, तुमच्या दूध नाही काय? दुसऱ्याने मागितलं की कसं तुझ्याकडे काय नसतं रे? हा, कधी वाटत नाही होय? हा हा हा, देऊ वाटत नाही, आहे का नाही? आहे का नाही? हा, धर पडतंय बघ कसं. तोड की सगळी. तिकडं बघ तिथं किती, त्योक तिथं, यो तिथं किती. तू गजरा बनवणार आहे का मम्मी? मम्मी बनवणार आहे वे. तुला नाही वे येत बनवता? तुला येतो का नाही? ती खाली पडलेलं पण घे, चांगलं आहे ते पण. हा, आमचं शेरू आला बघ, तू काय करतोय बघायला. तू काय नाही घ्यायला आलाय म्हणून बघायला आला बघ शेरू. शेरू बघ आपलं घेऊन चाललाय फुलं. शेरू, स्वराज आपलं घेऊन चालला बघ. गेला परत झोपायला. कोण आलंय फक्त बघायला येतो चौकशीला. किती वाजता जायचंय मम्मीला? मला आवाज द्यायला सांगा, उरकायच्या आधी आवाज द्यायला सांग बघ, नाही तर उरकून आवाज देईन बर का? संपली वय फुलं? आर हाय की अजून? योग इथं हाय, इकडे टोक टोक तिथं मध्ये हाय, टोक टोक तिथं 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 टोक टोक तिथं टोक तिथं तुझ्या हातापाशी बघ की, इकडं 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 अंग तिथं टोक टोक. अरे इथं बघ की, इथं टोक ती. अरे थांब, ती फटासारखं इकडे हितला, ही फटा
ती 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 तुझ्या हातापासला तिथला मागचा कोपरा पसला. तू ही झाडवर ढकल, झाडवर ढकल, ती खालनं वर ढकल, खालनं तिकडनं तुझ्या पायाकडनं वर ढकल की. अरे इकडचं ढकल इथलं. अरे देवा तुला दिसत नाही का काय? थांब तिथं चपलीपासनं वर ढकल तिकडनं तुझ्या. थांब मी आले. तिकडून नाही बाबा, ही तर दिसत नाही. कसलं भारी फुलं ही, दिसलं का? गजरा तरी झाला पाहिजे की एक चांगला. धर अजून. एवढी फुलं सोडून चालला होता. मम्मीला सांग मला हाक मारायला बरं का. चालला पळत. मला पण गजरा खूप आवडतो, पण मी खूप वर्ष झालं गजराच लावत नाही. खूप म्हणजे खूपच वर्ष झालं मी गजरा लावत नाही. आणि दारात मोगऱ्याचं झाड मीच लावलं हौसनी. मला गजरे आवडतात म्हणून, पण मीच गजरे लावायचे सोडून दिले. म्हणजे गजरे लावायचे सोडून द्यायचं असं काही खूप मोठं कारण नाही, इच्छाच गेली. इच्छा गेली. कसं मध्ये खूप खराब कंडिशन झाली होती आणि मग माणूस म्हणतं ना खायला नाही दाणं बाहेर बाजीराव म्हणा, असं मग नटाय थटायचं वेळच संपून गेलं माझं. त्याच्यामुळं मग मी गजरे लावायचे बंद केले. तर म्हणून मी गजरे लावत नाही. तर चला वटपौर्णिमेला जायचे, वडाची पूजा करायला. आणि घरातलंच आवरत होतं. आता वाजले तर 9:15 9:30 झाले असतील. व्लॉग एडिट केला आणि आता अपलोड करायला टाकते. नंतर आता वटपौर्णिमेचा व्लॉग वेगळा शूट करील. जमलं तर करील. इथं बायकांना आवडत नाही व्हिडिओ बनवलेले. जमलं तर करील, नाही तर नाही पण करणार. तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशी झालेली आहे मी रेडी. आणि तुम्हा सर्वांना मुख्य म्हणजे माझ्या ताईंना, सर्व गोड गोड ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी चालली वडाला. सगळ्या लेडीज जाऊन आल्या, फक्त माझी सुनबाई आणि मीच राहिलो. कारण तिच्या मागं लेकरं असतात, माझ्या मागं गुरं असतात. आणि बाकीच्या बायकांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. हिला पण आली तर आली, नाही आली. पण मी म्हटलं एवढ्या गर्दीत जायचं, आपण आपला व्हिडिओ कसा काढायचा, त्यांचे कसे घ्यायचे, म्हणून मग मी मागं राहिली. आणि आता आम्ही निघालोत वडाला. तर इकडे ताट रेडी करून ठेवलेले. ताटामध्ये काय ओटीचं सामान घेतलेलं आहे, आंबा आणि हे सगळं. नैवेद्य नाही बनवलेलं आहे, म्हणजे नैवेद्य नसतोच आमच्याकडं, काय पुरणपोळ्या वगैरे बनवत नाहीत. मग त्यासाठी मी हे बनवले, साखर घेतली फक्त. तर चला आता जाऊया आपण वडाला. शेरूला घरात कोंडून ठेवले, त्याचं कारण असं की शेरू तिथं पूजाच करून देणार नाही आणि उगच माणसात फजिती, म्हणून शेरूला कोंडून ठेवले. तर चला आता वडाला जाऊन भेटूया. आपल्याकडं काय व्हिडिओ काढायला कॅमेरामन नसतोय. आपणच सगळं बघायचं असते. कॅमेरामन मीच, एडिटर मीच, ब्लॉगर मीच आणि क्रिएटर बी मीच. शुभांगी झालं का? थांबूया मग येईपर्यंत. तर बसते आता थोडा वेळ. तिचं बारकं बाळ आहे ना, मग त्याला सोडून जायचं. त्याचा पप्पा पाहिजे घरी, म्हणून थांबावं लागते. आता सगळे जाऊन आले, आपण दोघीच राहिले. कुठे गेलाय? फोन करू का? बरी दिसते का साडी? पुढच्या वर्षी सगळ्या साड्यांवरची ब्लाऊज शिवून ठेवणार आहे, कुठली पण नेसायला. साडीचा ह्या कलरला छान वाटतं पण, आहे ना. सगळं ताट भरलं आणि दोऱ्याची गुंडीच विसरली घरी. गुंडी आणायला चालली दोऱ्याची. मला बायकांचं असं वाटतं की काय एवढी घाई असते यांना. एक दिवस तरी स्वतःसाठी काढावा ना. रोज तर हायच करायचं, रानात पळायचं. मेहनती खूप असतात गावच्या महिला, पण एवढं का स्वतःकडं दुर्लक्ष करायचं? स्वतःवर प्रेम नाही, स्वतःसाठी नीट नाही राहायचं, मग काय उपयोग आहे असल्या जिंदगीचा? मग अशीच वडाला जाऊन येऊन आता रानांमध्ये गेले असतील काही जणी. तर आपल्याला नाही बाबा एवढी कधी धावपळ जमली. आणि मी जे करते ते माझ्यासाठी थोडं पण नाही, मी पण भरपूर काही करते.
तर असं सगळ्याच कामाला एकदम बिझीत राहून मगच लय दिसतं कामाचं असल्याने, असं मला तरी वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे मी त्यांच्याबरोबर गेली असती सकाळी लवकरच, पण त्याच्या मागचं हे काही हे कारण की त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. मग मला त्या व्हिडिओमध्ये माझ्या अनकम्फर्टेबल होणार आणि मी माझे व्हिडिओ काढू का त्यांना हे येते का ते येते का बघत चुकवत बसू. थोडी आवळस परी खाते. भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं नाही. उपवास नसतो माझा, पण ते वडाला जाऊन इस्तोर खात नाहीत ना काही. त्यात मध्ये अण्णा गेले होते. एक जणाला बाजारातून बोकड आणायचं होतं. बोकड आणायचं होतं का शेळी काय माहिती, असं काहीतरी आणायचं होतं. त्याच्यासाठी अण्णा गेले ते जेऊरला. मग सगळं एकटीच्या जीवावर, गुरं ढोरं, वैरण काडी, घरातली कामं, सगळं काय. म्हणलं असू द्या, होऊ द्या निवांत. तर चला मंडळी, कमेंटमध्ये सांगा कसं दिसतंय. मेकअप करायचं सोडूनच दिलाय, जसं गावाला आली तसं. तरी मेकअप काय केलाच नाही आहे तो फक्त. चला, स्वराज पण वडाची पूजा करणार आहे, होय ना स्वराज? होय ना स्वराज? हां, स्वराजने स्वराजसाठी बायको बघितली ना स्वराज? फोटोशूट चालू आहे इकडं. तुला घेऊ का ग व्हिडिओ मध्ये? मेकअप केलाय मस्त पण. शिवांश रडतोय आमचा, शिवांश रडतोय है ना. आम्ही वडाची पूजा करायला आलो तोवर शिवांश लय रडला. आणि स्वराज काय कामाचा नाही, रडवतो शिवांशला. कसा डोकून बघतोय मम्मीला त्याच्या, आहे का? मम्मी दिसते का नाही बघतोय डोकून. बघत बघत कुठं ना झाला, नतच पडली होती नाकातली, पुन्हा हुडकली. हा, ती अशी नाकात येजत न घालायची नाही, ती दाबून घालायची, नुसती नाकाला दाबायची. सापडली, हुडकली मी, व्हिडिओ बघून हुडकली. व्हिडिओ मध्ये दिसलं कुठवर हाय न कुठंपर्यंत आहे, आणि जिथं व्हिडिओ मध्ये ज्या ह्याच्यापासून नाही दिसली तिथून शोधली. ब्लाऊज लय छान आहे, ही शिवून घेतला त्या दिवशी. पण ह्याच्यावर मॅच होतोय. हा, अच्छा, हा, जी नेसायची होती ती नेसली नाही. तर मंडळी झालेली साधी सुधी पूजा आणि चाललेले घरी. एक जण म्हणतोय सगळ्या बाया गेल्या ना, आता शिकायला पूजा करायला. म्हटलं कुठं जायचंय आम्हाला, घरीच तर आहे. जास्त वेळ नाही झालाय, एक 15 झालेले. एवढं तर चालतंच, हा टाईम तर चालतोच एवढापर्यंत. आता जायचं आणि जेवायचं. माझ्या गाई मला बघून कशा वरडायला लागल्यात. तरी ह्यांना वैरण करून गेली होती मी पोटभर, तरी पण बघून वरडत आहेत. तर मंडळी चला, जेवून घ्यायचे. पहिलं चेंज करून घेते आणि शेरूला घरातून बाहेर काढते पहिला. लय येड्यावी करतो मला बाहेर, बायांमध्ये लोकांमध्ये गेलं ना मी इतका येण्यासारखा करतो. इथं तरी लांब बसतो माझ्यापासून, घरात तरी आतमध्ये जाऊन बसतो. मी बाहेर कोणाच्या घरी गेली ना तर तो एकदम पुढ्यातच बसतो, माझ्या हलतच नाही. आणि कुठं पण बाहेर जाऊ दे, त्याला एकदम माझ्या समोरच येऊन बसायचं असतं. म्हणून मग त्याला कोंडून जायला लागतं मला, असं कुठं जायचं म्हटलं तर. एरवी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात बाथरूममध्ये थंडावा वाटतं म्हणून तो बाथरूममध्ये बसलेला असतो. आणि आता काय होते, बाथरूममध्ये लय थंडी वाजते, बाहेर सगळं ओलं असते, म्हणून मग घरात जाऊन बसतो. चला बघा घरात. आधी मला बघितलं आल्यावर कुठं गेलती कुठं नाही, अंदाज घेतला. ए किचन मध्ये काय, बाहेर निघ,
डाकू अंदाज घेतला जाऊन आली का निघाली कुठं म्हणून आणि आता घरात जाऊन बसेल. सध्या तरी बघ गायांमध्ये गेलाय बसायला. तर गायच्या समोर झोपला जाऊन. ढोंग्या तर एक नंबरचा आहे. तर चला मंडळी, भूक लागली, भरपूर भूक लागली. आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.